सुंदर समुद्रकिनारे, बीचेस, चर्चेस यांच्याबरोबरच गोव्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आज आपण गोव्यातील ऐतिहासिक अशा रेस मागोस किल्ल्याला भेट देत आहोत. पणजी शहरापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर बारदेश तालुक्यात मांडवी नदीच्या मुखावर अरबी समुद्राच्या संगमावर हा किल्ला आहे. पणजीपासून वेरेमपर्यंत येण्यासाठी टॅक्सी किंवा बसेस सहज उपलब्ध आहेत. प्रत्येक दिवशी ह्या किल्ल्याला सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत भेट देता येते. प्रवेशासाठी प्रवेश शुल्क आहे आणि जर वाहन पाहिजे असेल तर वाहनाचे अतिरिक्त पैसे आपल्याला द्यावे लागतात. आम्ही पण एक अशी व्हॅन बुक केली आणि व्हॅनमधून आता आपण चाललेलो आहोत. थोडं आपण ह्याचे ऐतिहासिक महत्त्व पाहूया. 1489च्या आसपास युसुफ आदिलशहा या आदिलशाही सुलतानाने गोवा जिंकला आणि इथं राजधानी स्थापन करण्यासाठी एक टेहाळणी केंद्र इथं मांडवी नदीच्या किनाऱ्यावर बांधलं. तोच हा रेईस मागोस किल्ला. नंतरच्या काळामध्ये 1551मध्ये पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला आणि इथं एक नव्यानं पोर्तुगीज शैलीमध्ये किल्ला बांधला. सन 1707मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा विस्तार केला आणि त्याची पुनर्रचना केली. नंतर 1793मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला आणि तो 1900च्या आसपासपर्यंतही तो त्यांच्याच ताब्यात होता. नंतरच्या काळात या किल्ल्याचा वापर जेल म्हणून केला जात होता. तर इथं आपण ही जेलची खोली बाहेरून बघत आहोत. इथं हे शिलालेख कोरलेला आहे आणि ही जेलची खोली आहे. पूर्ण किल्ल्याचं काम हे जांभा खडकात असून त्याची वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज शैलीमध्ये बांधकाम केलेलं आहे. तर हे आपण पाहतो आहोत. या किल्ल्याची पूर्ण पडझड झालेली होती, परंतु नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा सरकारनं याचं रिनोव्हेशन केलं आणि याची पुनर्बांधणी केली आणि इथं एक संग्रहालय कम म्युझियम कम आर्ट गॅलरी तयार केली. इथं या किल्ल्याची पूर्ण माहिती, हा किल्ल्याचा इतिहास आणि त्याचं मॉडेल इथं डिस्प्ले केलेलं आहे. त्या मॉडेलद्वारे पूर्ण किल्ल्याची रचना आपल्याला इथं दिसते. तर आपण इथं पाहू शकतो. इथे आपण किल्ल्याचं जुनं स्वरूपाचे फोटो तसेच सुरुवातीपासून क्रोनॉलॉजिकली ह्याचा इतिहास इथं आपण पाहत आहोत. आता आपण किल्ल्याच्या बाहेर आलेलो आहोत. इथं एकूण 7 तळघरं आहेत. त्याचबरोबर एकूण 33 तोफा इथं होत्या असं सांगितलं जातं. या 33 पैकी आता काही तोफा इथं शिल्लक आहेत. तर त्या आपण आता बघायला जाणार आहोत. ही पायऱ्यांची रचना आहे. पूर्ण दगडामध्ये हा किल्ला बांधलेला आहे, आपण बघू शकतोय. आता आपण त्या 33 पैकी ज्या काही शिल्लक आहेत त्या तोफा आपण पाहत आहोत. हे आपण वर आलेलो आहोत आणि इथून मांडवी नदीचं दृश्य आपल्याला दिसतंय. हे रांजणे आहेत, त्या काळातलेच आहेत. हा पूर्ण किल्ला आपण इथून वरून पाहत आहोत. हे पहा मांडवी नदीचं दृश्य. या किल्ल्याला एक स्ट्रॅटेजिक महत्त्व होतं, त्यामुळे याची रचना अत्यंत महत्त्वाची होती. पोर्तुगीजांच्या दृष्टीनं हे खूप अत्यंत महत्त्वाचं ठाणं होतं. याच्यावरून 3 ठिकाणावर नजर ठेवता येत होती.
एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मांडवी नदी, त्यामुळे जमिनीवरून आणि समुद्रमार्गे या दोन्ही ठिकाणावरही कडक नजर इथून ठेवता येत असेल. त्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व खूप आहे. नंतर आपण खाली उतरत आहोत. या किल्ल्याच्या शेजारीच लागूनच रेऊस मागोस चर्च आहे. आपण त्या चर्चकडे आता जात आहोत. समुद्रकिनाऱ्याला लागूनच एक सुंदरसं टुमदार चर्च आपण इथं पाहत आहोत. पूर्ण किल्ला आणि चर्च पाहण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो. गोव्याचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर या किल्ल्याला नक्कीच भेट द्यायला पाहिजे, नाही का? तर अशा तऱ्हेनं आज आपण रेस मागोस किल्ल्याला भेट दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसाठी. धन्यवाद. थँक्यू.